लाडक्या बहिणीची योजना खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या माध्यमातून अंमलात आणली। तेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत अशी अपेक्षा आमदार चंद्रदीप नरके यांनी लालबुड्डा टीव्ही चॅनलशी बोलताना दिली। कोल्हापूर करवीर विधानसभा संघातून निवडून आलेले नवनिर्वाचित आमदार चंद्रदीप नरके मुंबईहून कोल्हापुरात आले। त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी भेटून शुभेच्छा दिल्या। मुख्यमंत्री महायुतीचे जे निर्दिष्ट होते अर्थात मी शिवसेना पक्षाचा आहे, प्रत्येक पक्षाच्या मी शिवसेनेचा आमदार आहे। प्रत्येक पक्षाच्या आमदाराला आपल्याला वाटणार की आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा, याच्यामध्ये काही दुमत नाही। परंतु महायुतीचे सरकार जो एकत्र बसून निर्णय घेतील, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा असतील, RPI आठवले गटाचे लोक असतील, मित्रपक्षाचे सगळे प्रमुख नेते मंडळी असतील आणि नरेंद्र मोदीजी, अमित शाह हे सगळे एकत्र बसतील, वरिष्ठ पातळीवर आदेश होतील आणि त्याप्रमाणे एकत्र बसून निर्णय होईल। महायुती म्हणून आम्ही सगळे लढलेलो आहे, त्यामुळे याच्यामध्ये कुणीही काही जरी म्हटलं तर आम्ही सगळी एकसंघ आहोत आणि आत्ता या 2.5 वर्षामध्ये जे काम झालं त्याच्यापेक्षाही अधिक 5 पटीनं वेगवान या ठिकाणी महायुतीचं सरकार काम करणार आहे। जी मतदारसंघातले अपुरे विकास कामे आहेत, काही ठिकाणी अजून 12 आमशीपासून वरच्या 12 ओपोडे बोललेली 12 वाड्या आहेत, पलीकडच्या साईडला तेरसवाडी, बोगमवाडीवरच्या वाड्या अजून तिथं पाण्याचा प्रश्न आहे, तिथं पाणी आणण्यासाठी माझे विशेष प्रयत्न राहतील। मतदारसंघामध्ये ट्रामा केअर सेंटर असेल, ग्रामीण रुग्णालयाचे सुसज्ज असं सर्व सोयीयुक्त हॉस्पिटल या ठिकाणी उभारण्याचं आहे, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारण्याचा मनोद आहे, कळ्यासारख्या ठिकाणी सर्व शासकीय ऑफिसेस आणण्याचा त्या ठिकाणी मनोद आहे। याबरोबर जी शहराभोवतीची जी गावं आहेत जी हद्दवाढीमध्ये जाण्यासाठी तयार नाहीत त्यासाठी प्राधिकरण केलं। या प्राधिकरणाला शहराबरोबर या गावांचा संतुलित विकास व्हावा यासाठी या प्राधिकरणामधील जी गाव असतील त्यांना चांगल्या प्रकारची निधी आणून शहराच्या बरोबर त्यांचा संतुलित विकास करणं हे क्रमप्राप्त माझा आग्रह आहे।